शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। आज दिवसभरातील सकाळपासूनच्या झटपट ठळक बातम्या। महाराष्ट्रात येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने पुढील 5 दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 24व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे। या योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा केले जातात। गेल्या महिन्यात म्हणजेच 20 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23वा हप्ता ऑनलाईन पद्धतीने जमा केला होता। आता पुढील 24वा हप्ता ऑक्टोबर 2026च्या अखेरपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही मिळणार पीएफचा लाभ। देशातील लाखो असंघटित कामगार, डिलिव्हरी बॉईज, कॅब चालक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार मोठी योजना आखत आहे। युनिव्हर्सल पीएफ स्कीमवर काम करत असून या अंतर्गत आता या कामगारांनाही नियमित बचतीची आणि निवृत्ती वेतनाची संधी मिळू शकणार आहे। या योजनेत कामगारांना त्यांच्या सोयीनुसार दैनंदिन, मासिक किंवा वार्षिक स्वरूपात योगदान देण्याची लवचिकता असणार आहे। इंजिनिअरिंग MBA प्रवेश नोंदणीला 19 जुलैपर्यंत मुदतवाढ। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रम तसेच MBA आणि MMS अभ्यासक्रमांचा प्रवेश नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने 19 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे। ऑनलाईन नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया आता 19 जुलैपर्यंत पूर्ण करता येईल। श्री विठ्ठलासाठी अर्धा किलो वजनाच्या सुवर्ण पादुका अर्पण। पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या चरणी प्रथमच सुवर्ण पादुका अर्पण करण्याचा ऐतिहासिक योग जुळून आला आहे। अहिल्यानगर येथील एका अनामिक भक्ताने सुमारे अर्धा किलो वजनाच्या आणि अंदाजे 56 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या पादुका विठ्ठल मंदिराला दान केल्या आहे। आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी या सुवर्ण पादुका विठ्ठलाच्या चरणी परिधान करण्यात आल्या। रांका ज्वेलर्सचे संचालक यांनी ही सेवा अत्यंत भाग्याची बाब असल्याचे सांगितले आहे। नीट परीक्षेच्या निकालात मोठा गोंधळ। उत्तर पत्रिकेत 522 गुण, पण स्कोअर कार्डवर अवघे 95। नीट UG 2026 परीक्षेच्या निकालात पुन्हा एकदा प्रचंड सावळा गोंधळ समोर आला आहे। बीडमधील मोहन गवते या विद्यार्थ्याने कोणत्याही क्लासशिवाय रात्रंदिवस अभ्यास केला होता। अधिकृत आन्सर कीनुसार त्याला 522 गुण मिळत असताना NTA मार्फत असलेल्या प्रत्यक्ष स्कोअर कार्डवर त्याला अवघे 95 गुण दाखवण्यात आले आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थी मानसिक तणावात असून संतप्त पालक आता न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत। नांदेडमध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची 2 मुलांसह सामूहिक आत्महत्या। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। शाळेतील मध्यान्ह भोजन घोटाळा आणि दाखल्यांमधील खडाखोड उघड केल्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून जिल्हा परिषद शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या 2 निष्पाप मुलांसह कार गोदावरी नदीपात्रात झोकून देऊन आत्महत्या केली। पोलिसांनी या प्रकरणी तत्कालीन गट शिक्षणाधिकाऱ्यांसह 4 गुन्हा दाखल केला आहे। 3 इडियट्स चित्रपटातील फुन्सुक वांगडू हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नसल्याचे वक्तव्य अभिनेता आमिर खान यांनी केल्यामुळे यावरून आता एक नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे।